नेरळ, रायगड येथे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं कंत्राटदारांची राज्यस्तरीय बैठक दिनांक 9 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली. या बैठकीस राज्यभरातील कंत्राटदार, अभियंते तसेच पाणी पुरवठा विभागाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांचे राज्याध्यक्ष मिलिंदजी भोसले प्रमुख उपस्थित होते. तसेच मुंबई व बृहन्मुंबई विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे, राज्य अभियंता संघटनेचे राज्य महासचिव राजेश देशमुख, रायगड जिल्हा पाणी पुरवठा ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष वीरेंद्र जाधव, राज्य संघटक कौस्तुभ राणे तसेच कर्जत पाणी पुरवठा ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष जयेश कालेकर यांची उपस्थिती होती. या बैठकीत कंत्राटदारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, शासकीय कामांमधील अडचणी, प्रलंबित देयके तसेच पाणी पुरवठा योजनांमधील बाबींवर चर्चा करण्यात आली. कंत्राटदारांनी संघटित राहून आपल्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची, राज्य अभियंता संघटनेची आणि महाराष्ट्र राज्य पाणी पुरवठा संघटनेची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. या बैठकीत राज्यातील जवळपास 450-500 कंत्राटदार जवळपास 35 जिल्ह्यातून उपस्थित राहिले. यात महत्त्वाच्या मागण्या म्हणजे राज्यातील सर्व विभागाची कंत्राटदाराची 77,500 कोटी रुपये देयक देण्याची व्यवस्था शासनाने 31 मार्च 2026 रोजी करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे राज्य शासन टेंडरच्या बाबतीत जे टेंडर्स आहेत हे सगळे टेंडर्स पुढारी राजकीय व्यक्ती आणि राजकीय हस्तक असलेल्या लोकांना मॅनेज करून हाती घालून देत आहेत. ते तातडीने बंद करावे, नवीन कामं मंजूर करण्याचं तातडीने शासनाने सुरू करावे आणि सगळ्यात महत्त्वाचं जसं राज्य शासन मोठ्या उद्योगपतींना व छोट्या उद्योगपतींना कमी दर्जा, कमी कर्जाचं जे व्याज देत आहे आणि त्यांच्या सबसिडी माफ करते, त्याचप्रमाणे कंत्राटदार हा व्यवसाय समजून लघुउद्योगचं MSMEचं रजिस्ट्रेशन देऊन त्या रजिस्ट्रेशनमधून कंत्राटदाराला लॉंग लाईफ 15 ते 20 वर्षाचं कमी रेटचं कर्ज उपलब्ध करणं ही काळाची गरज आहे. एक तर तुम्ही 3.5-4 वर्षापासून जलजीवन असू द्या, बांधकाम खातं असू द्या, ग्रामविकास असू द्या आणि इतर विभागाची 77,500 कोटीची देयकं देत नाही आणि कंत्राटदाराला उपासमार करताय, त्यांचा रोजगाराची आणि व्यवसायाची अक्षरशः धुळगळ आहे. तर तुम्ही ह्या कर्जाची व्यवस्था करून हा व्यवसाय टिकवणं हे तुमच्या हातात आहे. ही काळाची गरज आहे. येत्या 31 मार्चपूर्वी ह्या गोष्टीची पूर्तता न केल्यास दिनांक 5 एप्रिल 2026 सकाळी 11 पासून राज्यातील सर्व विकासाची कामे बंद केली जातील आणि पुढे 5 दिवसांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मुंबई येथील कार्यालयामध्ये या सर्व विषयांवरती एक मोठी वार्तालाप सर्व पत्रकारांबरोबर करण्याचा विचार आहे आणि त्यानंतरनं राज्यातील सर्व कंत्राटदाराचं आंदोलन हे याच्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने उग्र पद्धतीने करण्याचा निर्णय आज एकमुखाने मान्य करण्यात आलेला आहे. आपण बोललात आता आमचे पेमेंट मिळत नाही, आमचे बिलं मिळत नाही, त्या विषयावरती आज एक मंथन होता. मिलिंदजी भोसले आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कॉन्ट्रॅक्ट संघटनाचे, त्यांनी मीटिंग बोलवली होती. विषय तो जे आमची केलेले कामाची आम्हाला पेमेंट वेळेवरती मिळावी. आता 12 महिने झाले, सरकारकडे काय कमी आली आम्हाला माहीत नाही, पण आमची पेमेंट काही मिळत नाही. हे बघा, कामं घेतल्यानंतर कामं पूर्ण करायला लागतात. कामं पूर्ण केल्याशिवाय काम अर्धवट सोडू शकत नाही. जसं विहिरीचे काम आहेत, विहिरीचे जे कामं असतात ते नदीच्या आतमध्ये असतात, डॅमच्या आतमध्ये असतात, ते अर्धवट सोडू शकत नाही. काम तर पूर्ण करायचे. अशी परिस्थितीत कर्जबाजारी होतो आम्ही आणि जे आपण म्हणले जसं 2-4 लोकांनी सुसाईड केली आहे, 4-5 लोकांनी सुसाईड केली आहे, अशी परिस्थिती येते. ती परिस्थिती टाळण्यासाठी आजची मीटिंग होती, आजचं मंथन होतं, आजचं चिंतन होता आणि अध्यक्ष महोदयांनी अगदी बरोबर म्हणला की मी मंत्री लोकांना बरोबर भेटून त्यांना विनंती करून कॉन्ट्रॅक्टरांचे बिल कसे निघतील त्याच्यावरती प्रयत्न करतो आहे. याबाबत आमचं म्हणणं असं आहे. 1 मिनिट सर, तुमचे ठेकेदार आहेत ना, 5 मधून 1 येतोय आणि 4 आमची एक कमिटी आहे, जसं आहे असोसिएशन आहे, त्याच्यामध्ये आम्ही जनरल काउन्सिल मेंबर आणि मेंबर असं सिलेक्ट करतो जे मीटिंगमध्ये जातील. ते आलेले मेंबर जरी 300 असली तर त्यांच्या मागे 3000 लोक अजून आहेत. आलेले लोक कमी असतात पण त्यांच्या मागे बरीचशी टीम असते. आम्ही सिटीचे सिलेक्टेड मेंबर आहोत, जनरल काउन्सिल मेंबर, मॅनेजिंग कमिटी मेंबर, त्या वतीने आम्ही इथे आलेलो आहे. सरकारला आमची खरोखर विनंती आहे, काही बॉन्ड्स काढावा,
काही लोन घ्यावा, कुठनं तरी अरेंज करावा आणि कामाचे पैसे द्यावा, म्हणजे कामं पूर्ण होतील, आम्ही पण फ्री होऊ, गव्हर्नमेंट पण फ्री होतील. संजय खरोटे, हिरवी खरोटे कन्स्ट्रक्शन कमिटी. आज इथे आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही 15 सदस्य ॲक्टिंग कमिटी मेंबर आलेलो आहोत. त्या कंत्राटदार महासंघाच्या संघटनेला जो त्यांनी लढा तयार देत आहेत कॉन्ट्रॅक्टरांच्या ज्वलंत मागण्यांसाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी, सक्रिय पाठिंबा आम्ही इथे उपस्थित आहे. साहेबांच्या नेतृत्वाला आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून आमच्या मागण्या, जसं त्यांचे सार्वजनिक बांधकामाचे आहेत किंवा जिल्हा परिषद विभाग आहे, आमचं महाराष्ट्र प्राधिकरण साधारण 5 कोटीच्या वरची कामं असते जीवन प्राधिकरण राबवतं साधारण, पण सगळीकडेच पैशाची अडकली. आज जे 88,000 कोटी, त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा जवळजवळ 15,000 कोटीचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. तर राज्यामध्ये आम्ही एकच यामध्ये शासनाला शासन पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टर लोकांकडे दुर्लक्ष करत आहे. आता मोठा दुर्लक्ष केलेलं आहे, म्हणजे कोणी आज आम्हाला वाली नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता या एल निनो फॅक्टरमध्ये यावर्षी महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे. आता जर का शासनाने ह्या आमच्या पाणी पुरवठ्याच्या पिण्याचं पाणी आमचा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आत्ता आपल्या हातात मार्च, एप्रिल, मे काही कामं आता आमची कामं चालू ठेवलीत. आज आमचे वर्षभर झाले पेमेंट नाही, पण कामं बंद करू शकत नाही. काम एकदा चालू केल्यानंतर आमची तिथे यंत्रणा असते, तिला आम्हाला थांबवता येत नाही. त्यामुळे आमच्या घरचे पैसे कर्ज उभा करून पैसे कामं पूर्ण, जसं साहेबांनी सांगितलं, काही धरणाच्या आतली कामं आहेत, हेडवर्क असतात, ते पाण्याच्या आतली कामं करा लागतात. पण आता मला शासनाला इथनं विचार असा द्यायचा आहे की यावर्षी फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात येऊ घातलेला आहे. एल निनो जागतिक संघटनेने, हवामान संघटनेने असं डिक्लेअर केलं की पावसाळा यावर्षी फार उशिरा येणार आहे आणि त्यावेळेस 1 जूनपासून जी पाण्याची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याची गंभीर होणार आहे. अशा शासनाने आता या येऊ घातलेल्या संकटाकडं खडबडून जागा होऊन बघितलं पाहिजे. आणि आता जर का तुम्ही दुर्लक्ष केलं तर फार मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रक्षोभ शासनाविरुद्ध, आम्ही सुद्धा जनतेचा एक भाग आहोत, पिण्याचं पाणी जीवनमरणाचं पाणी लागतं, त्यासाठी फार मोठ्या प्रक्षोभाला शासनाला तोंड द्यावं लागेल. तर शासनाने आत्ता खडबडून जागा होऊन लक्ष घालावं. आणि जसं आमच्या मागण्या आहेत, तुम्ही असं म्हणणं नाही कॉन्ट्रॅक्टरनी आज 1 वर्ष 1.5 वर्ष झाले थांबले, असं म्हणत नाही की ताबडतोब, पण त्याच्यात तुम्ही चर्चा करा. त्या कामाला आम्हाला काही पटलेलं, आता पैसे आमचे उभे करतात, चर्चा करून काही टप्प्यात कसं प्लॅनिंग सांगा. आज असं झालं की प्लॅनिंग नाही सांगत, कोणी प्लॅनिंग सांगायला तयार नाही की आमच्याकडे किती पैसे उपलब्ध आहेत, किती आम्ही देऊ शकतो. आता मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 15,000 कोटीचं हुडकोकडनं आम्ही कर्ज काढतो असं आश्वासन दिलं होतं, पण त्या हुडकोच्या कर्जाचं काय झालं ते अद्याप पण माहिती मिळालेली नाही. 15,000 कोटी मी उभे करतोय असं त्यांनी मागच्या अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर आश्वासन दिलेलं आहे की 15,000 कोटी रुपये पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टरची थकीत बिलांच्यासाठी उभे करत आहोत, जलजीवन मिशन. त्याच्याबद्दल काही अजून आम्ही विचारायला जातं तर कोणाला काही माहिती नसते, कोणी याच्यावर चर्चा करायला तयार नाही. कोणी मंत्री महोदय असतील त्यांनी आपण चर्चा केली पाहिजे. आम्ही शेवटी विकासामधले एक मोठी व्हावे. कॉन्ट्रॅक्ट शासन जर का एक चाक असेल तर आम्ही एक चाक आहोत. तुम्ही आमच्यावर जर का विश्वासात नाही घेतलं, आम्ही तुमच्या खांद्याला जाऊ तर आम्हाला प्रश्न सोडतोय. आणि आता येणाऱ्या दुष्काळात तर फार म्हणजे आम्ही पण मारणार आणि शासनाला पण प्रक्षोभाला उत्तर द्यायला, हेच माझं इच्छा असेल. आता गडबडून जागा होण्याची वेळ आलेली आहे. तर दुर्लक्ष करू नये, तर फार मोठा एल्गार कॉन्ट्रॅक्टर आणि त्याच्या मागवा जनता, असं वाटतं आमच्या एका कॉन्ट्रॅक्टरच्या मागे किमान 100 लोक असतात, कामगार, मशिनरीचे कामगार, आमचे वर्कर्स, सगळ्यांचे संसार आमच्या पोटावर चालतात. आता मला काय शासनाचा पगार 8 दिवस उशिरा झाला, महिन्याचा पगार त्यांचा पहिल्या 1 तारखेला 2 तारखेला पगार होतो, 8 तारखेला 10 दिवस उशीर झाला तर लगेच शासनाच्या कार्यालयासमोर लोक काळे झेंडे घेऊन उभे राहतात पगारासाठी. मग आता आम्हाला तुम्ही वर्ष 1.5 वर्ष पेमेंट देत नसाल तर काय परिस्थिती उद्भवली असेल म्हणून विचार केला. आणि जे मी ठेकेदार संघटना पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष केतन चव्हाण, खेड तालुक्याचा एक उपस्थित ठेकेदार आहे, एक चांगला ठेकेदार म्हणून काम करतोय. आणि मी आत्तापर्यंत पुणे जिल्ह्याच्या प्रत्येक ठेकेदाराचं एक चांगलं काम करत असणाऱ्या ठेकेदाराचं कुठंही अडवणूक होणार नाही अशा पद्धतीने मी त्यांचं बिलं असेल कुठं काय असेल त्यांना प्रामाणिकपणे आम्ही मदत करत आलेलो आहे. परंतु आता आम्ही जे आंदोलन किंवा आमची आता ही मिटिंग आहे ती एक चांगल्या प्रत्येक ठेकेदारांना न्याय मिळावा या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मिलिंदजी आहेत, आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश कडू आहेत, आम्ही या सगळ्यांनी इथं खास कार्यक्रम आज एवढा लांब यायचं कारण म्हणजे का आम्ही सर्व ठेकेदारांना बोलवलं. बाबा सर्व ठेकेदारांची काय अडचणी आहेत, अडचणी आहेत या सगळ्या आम्ही सगळ्यांनी विचार करून त्यांना सांगणार. आता पुढचं जे आमचं आसन आम्ही सरकारने आत्तापर्यंत आम्हाला गाजरच दाखवायचं काम केलेलं आहे.
आणि आम्ही सरकारकडे एकच विनंती करन तर सरकार आमच्या ह्या ठेकेदारांना न्याय द्यायचं काम करा. आमच्या ठेकेदारांना न्याय द्या तुम्ही, आणि न्याय दिल्यानंतरच आमच्या ठेकेदार कुठंतरी काहीतरी हालचाली करतील. त्यांचं आज परिस्थिती अशी आहे तर आज कर्ज काढून ठेकेदारांनी एक कामं करायची पूर्ण करायची काम त्यांनी भूमिका ठेवलेली आहे. परंतु खरं तर विषय असा आहे का कर्ज भरूनच त्यांच्या आज ठेकेदाराचा जीव चाललेला आहे. आज आत्महत्या करायची ही ठेकेदारांना वेळ यायचं हे कारण हेच आहे का फक्त आमची एकच विनंती आहे शासनाला का आपण जे देय आम्हाला ते आमचं वेळेवरती द्यावा आणि कुठेही काटछूट न करता ते आम्हाला वेळेवरती दिलं तर बरं होईल. आम्ही एवढी नम्रतेची विनंती करत सरकारला आमच्या हात जोडून विनंती आहे का बाबा देवेंद्र फडणवीस साहेब असन, आता आमच्या अजितदादा गेल्यानंतर आमच्या वहिनी सरमित्रा वहिनी असतील, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब असन, यांना ह्या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे का ठेकेदाराचं कुठलंही ध्येय ठेवू नये. हे सगळ्यांना मी नम्रतेची विनंती हात जोडून विनंती करतो. कारण विषय म्हणजे का आजचा जी ठेकेदार आहेत ते उद्या काय करतील काय नाही हे मी आज सांगू शकत नाही. परंतु पुढचं जे आंदोलन असेल तीव्र म्हणजे एकदम वेळ आली तर पेटून घ्यायची वेळ आली तरी आम्ही पेटून घेऊ, पण आम्हाला त्याचं पैसे मिळावा ही नम्रतेची विनंती आहे.